नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा तर मुंबई शहर पोलीस 2025 आपला फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे. तुम्ही तुमचे मार्क्स सर्वांनी बघितले असतीलच आतापर्यंत. ठीक आहे. तर मार्क्सच्या बेसवर हा कट ऑफ असणार आहे. ठीक आहे. तुम्ही कट ऑफचे याआधी बरेचसे व्हिडिओ बघितले असतील. आता मी स्वतः बघितलेत की म्हणजे काही अंदाजीच कट ऑफ लावते ते हवेमध्येच डायरेक्ट कट ऑफ. ठीक आहे. तर आपला हा कट ऑफ कशाच्या बेसिसवर असणार आहे, तुमचे जे मार्क्स आले आहेत मुंबई पोलीस ऑफिशियल जे मार्क्स आले मुंबई पोलीसकडून, ठीक आहे, ते मार्क्स आणि तुमचे जे ग्राउंडचे मार्क्स आहे. ठीक आहे. तर आपली जी अकॅडमी आहे सरांनी दोन्हीचे मार्क्स एकत्रित करून एक आपलं पी डी एफ बनवली आहे. तुम्ही आतापर्यंत ती बघितली असेलच पी डी एफ. ठीक आहे. बघितली नसेल तर टेलिग्रामची मी खाली लिंक देतो, त्यामध्ये तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. म्हणजे जेव्हा ऑफिशियल मार्क्स येतात आपले, ठीक आहे, त्यानंतर जो कट ऑफ लावला जाते तो भाई 99.99% तेवढाच जाते. आता यामध्ये बदल एवढाच होऊ शकतं फक्त, कारण की एन सी सीचे मार्क्स आतापर्यंत कोणाकडेच नाही, ते फक्त मुंबई पोलीस जे जे आहेत त्यांच्याकडं एन सी सीचे ऑफिशियल मार्क्स आहेत. त्याच्यामुळे कट ऑफमध्ये हार्डली एखादा मार्क्सचा बदल होऊ शकते. कोणत्या कॅटेगरीमध्ये होईल ते पण सांगता येणार नाही, पण मी आता जो कट ऑफ सांगणार आहे, ठीक आहे, कट ऑफच्या आधी काय काय गोष्टी आहे ते मी सांगतोच एकंदरीत सर्व. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. पहा तर जेव्हा मुंबई पोलीसचा आपला पेपर झाला होता 12 मार्चला, ठीक आहे, तर सर्व म्हणत होते कट ऑफ खतरनाकवाला हाय जाणार आहे, पेपर सोपा आला असं तसं. पण जेव्हा मार्क्स आले लिटरली 95 ते 100च्या दरम्यान एकच फरक होतं म्हणजे. आणि ते 85 ते 90 आय थिंक 1200 काहीतरी आकडे ध्यानात नाही माझ्या. म्हणजे सांगायचं हेच की भाई तुमचा पेपर खरोखरमध्ये थोडा हार्ड होता. ठीक आहे. हार्ड म्हणजे एवढा बी हार्ड नव्हता, पण ते मोजके 8 ते 10 प्रश्न होते ना, त्यामध्ये सगळे पोरं बरेचसे मुलांचे ते प्रश्न चुकले म्हणा का काय म्हणा, सिली मिस्टेक होत्या त्या सगळ्याकडून. आणि तुमचा एकंदरीत सर्वांचे स्कोर कमी आला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण पेपर एवढा बी सोपा म्हणणार नाही. त्याच्यामुळं ज्या दिवशी ते मार्क्स आले, सर्वांनी मार्क्स बघितले, तर सर्व म्हणते की कट ऑफ 100% मागच्या वेळेसपेक्षा 2 ते 3 मार्क्स कमी जाणार आहे. ठीक आहे. हे झालं पहिलं फॅक्टर. त्यानंतर आपली जागावाढ तुम्हाला माहीतच आहे. जागावाढ हा लय मोठा फॅक्टर आहे की तुमचा कट ऑफ कमी जाईल भाई. कारण की 1000 काहीतरी जागा तुमच्या हा म्हणजे सोपी गोष्ट नाही, कारण की तुमच्या फॉर्मची संख्या तेवढीच होती, बरोबर. त्यानंतर तुमच्या 1000 जागा वाढल्या, ही तुमचं म्हणजे काय म्हणता येईल की याच्यामुळे तुमचा 100% कट ऑफ खाली जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो ग्राउंडचा कट ऑफ होता, बघू शकता हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा झालं की मुंबईचा एवढा कट ऑफ लागला. कट ऑफ जास्त हाय काऊन लागला की एकाच 10चा रेशो यांनी घेतला आहे फर्स्ट टाईम. नाही तर याच्या प्रिव्हियस जी भरती होती मागची, त्याच्यामध्ये जवळपास इथं एका जागेसाठी जवळपास 17 पोरं, म्हणजे असं काही फिक्स नव्हतं त्यांचं, 17, 18, 19 असं. म्हणजे तेच की ह्या वेळेस ग्राउंडचा कट ऑफ याच्यामुळे वाढला तुमचा एकाच 10, म्हणजे जे आपल्या टोटल जागा होत्या त्याच्या एका जागेसाठी सरळ सरळ 10 पोरं त्यांनी घेतली. त्याच्यामुळे तुमचा कट ऑफ हा ग्राउंडचा कट ऑफच खूप हाय गेला होता. तर याच्यात एक फायदा काय होतो आपला, की जे अभ्यासवाले पोरं असतात ना, अभ्यासवाले पोरांचं सहसा म्हणत मी असं नाही की सहसा त्यांचा अभ्यास असते ना, त्यांचं ग्राउंड थोडं कमी बसते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ते ग्राउंडवाले आपण पोरं इथं एकंदरीत कटले असतीलच असं आपण म्हणू शकतो. हा पण एक फॅक्टर पकडू शकतो आपण. ठीक आहे. ठीक आहे. चला तर आता हे जे बघितलं होतं, दाखवलं मी तुम्हाला आपलं जे एकंदरीत मार्क्सची जी पी डी एफ आहे. आता याच्यावरून तुमचं मार्क्स तुमचा कट ऑफ कसा कॅल्क्युलेट करायचा हे मी एक थोडक्यात सांगते. ठीक आहे. आता बघू शकता तुम्ही OBC, तुम्ही सपोज OBC सर्वसाधारण OBCमध्ये असाल तर ठीक आहे, तर तुमच्या सर्वसाधारण SC पकडा. तुम्ही सर्वसाधारण SCमध्ये तुम्ही 137 तुमच्या जागा आहे, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी पी डी एफ आहे ना, पी डी एफमध्ये सर्वसाधारण SCमधून तुमची रँक किती आहे ती सरळ सरळ हे कॅल्क्युलेट करायचं. ह्या पी डी एफमध्ये काय रँक आहे सरळ सरळ, की 1 नंबरला कोण, 2 नंबरला कोण, 3 नंबरला कोण, 4 नंबरला कोण. ठीक आहे. तर यामध्ये आपल्या कॅटेगरी वाईज, म्हणजे आता इथे बघू शकता तुम्ही SC सर्वसाधारणचे पूर्ण कॅन्डिडेट मोजायचे. आपण किती नंबर होते इथे तुमचं नाव दिसतेच. ठीक आहे. 137 तुमच्या जागा आहे SC सर्वसाधारणच्या. ठीक आहे. 137च्या वर तुम्ही आले म्हणजे 137 तुमच्या जागा आहे. 110 सपोज तुम्ही 110 नंबरला आले तर डेफिनेटली तुमचं सिलेक्शन इथं होणारच आहे. ठीक आहे. तुमचा कट ऑफ काय जाते तिथं याचं तुमचं म्हणजे याच्याशी तुम्हाला घेणंच नाही आहे. तुमचा जागा 137 आहे. ठीक आहे. तुम्ही आले 110 नंबरवर. ठीक आहे. आता याच्यात एक विषय असा होईल की तुमचे NCCवर पोरं
येतील तिथं, ठीक आहे. NCCवाले पोरंचे म्हणजे पोरं तर आता आहे तिच्यात, पण NCCचे 5 गुण ॲड केल्यावर ते तुमच्या, आता सपोज 110च्या तुमच्या खाली बी असतात काहीतरी NCCचे पोरं, पण 5 मार्क त्यांना दिल्यावर ते तुमच्यावरती जातील, ठीक आहे. पण NCCचे एवढे पोरं नसते, NCCचे हार्डली 5 ते 10 एका कॅटेगरीमध्ये तुमचे पोरं असू शकतात, ठीक आहे. तर एक बेसिक आयडिया सांगितली मी तुम्हाला की कट ऑफ कशाच्या बेसवर कॅल्क्युलेट केलेला आहे, ठीक आहे. तर चला तर फायनल कट ऑफ आपण बघू मुंबई पोलीस. आता हा जो तुमचा कट ऑफ आहे, आता सांगतो मी सरळ की यामध्ये फक्त एखादा मार्कचं अपडाऊन होऊ शकते. मॅक्सिमम चान्स आहे की ते कमी तर होणारच नाही, मॅक्सिमम चान्स आहे थोडा एखाद्या मार्कानं वाढेल. आता काही काही कॅटेगरी असं नाही की सर्वच कॅटेगरी एकेका मार्कानं वाढेल. तुम्ही कट ऑफ बघू शकता, व्हिडिओ थोडं लागलं तर पॉज करा, व्यवस्थित कट ऑफ बघून घ्या. पण विषय काय आहे की सर्व कॅटेगरीमध्ये असं नाही म्हणत मी की सर्व कॅटेगरीचा एक मार्क्सनं कट ऑफ वाढेल. फक्त आता ते NCCचे मार्क्सवरती की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती NCCवाले कॅन्डिडेट आपले आढळून येते, ठीक आहे. तर यापेक्षा तुम्ही एवढा कट ऑफ तर जाईनच, हे जेवढा सांगितलं आहे मी, तर 99.99% हा एवढा कट ऑफ जाईन, एवढे चान्सेस, याच्यामध्ये जास्त बदल होणार नाही. हार्डली एखादा मार्क्स तुमचा NCCमुळं वाढू शकते, नाही तर हा जो कट ऑफ आहे तेवढाच बी असू शकते, ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगितल्या, रिझन काय आहे, ठीक आहे. असं हवेत सांगितलं ना मी, सर्व गोष्टी तुमच्या पुढे ठेवल्यात, त्याच्याच बेसिसवर हा कट ऑफ आहे. आणि हा कट ऑफ आपले बऱ्याच जणांनी हा कट ऑफ तुम्हाला सांगितला असेलच की एवढा कट ऑफ जाईल, ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला भैया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.